2 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांचे निलंबन। जनसंसद न्यूज, मुंबई। विधानसभेतील तीव्र नाराजी आणि सभागृहाच्या निर्देशांनंतर राज्य प्रदूषण नियंत्रण यंत्रणेमधील 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अर्धा तास चर्चेपूर्वी ब्रीफिंगसाठी बोलावूनही गैरहजर राहिलेले महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंह तसेच सहसंचालक सतीश पडवळ यांना निलंबित करण्यात आले। सभागृहात सत्ताधारी व विरोधक सदस्यांनी एकमताने कठोर भूमिका घेतल्यानंतर अध्यक्षांच्या सूचनेनुसार कारवाईचे आदेश देण्यात आले। त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी निलंबनाचे आदेश जारी केले। पर्यावरण विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ संदर्भातील अधिकार व जबाबदाऱ्यांवरही यावेळी सभागृहात चर्चा झाली। मंत्री म्हणून उत्तरे देण्याची जबाबदारी असली तरी प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेतील मर्यादा असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले। अधिकाऱ्यांना ब्रीफिंगसाठी बोलावले असताना मंडळाची बैठक आहे हे कारण देत ते गैरहजर राहिल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले। चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही बाब अधिक गंभीर ठरली। या प्रकरणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र सिंह यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला। त्यावर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय राखून ठेवत सरकारकडून झालेली कारवाई व स्पष्टीकरण सभागृहात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। पुढील आठवड्यात यावर अंतिम निर्णय दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। मंत्र्यांच्या ब्रीफिंगसाठी अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक गैरहजर राहणे म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा अवमान आहे। त्या संबंधित खात्याचे मंत्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्या प्रश्न मांडलेला जो होतो त्या प्रश्नाच्या माध्यमातून सभागृहाचा जो सदस्य होता त्यांनी भावना मांडल्या गेलेल्या होत्या आणि या भावना या महाराष्ट्रातील लोकांच्या आहेत। तो प्रश्न महाराष्ट्रातील लोकांच्या हिताचा होता, शेतकऱ्यांच्या हिताचा होता आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे। या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले जाऊ असलेला न्याय त्यांच्या हिताचं जे आहे ते करणं बंधनकारक आहे। या दृष्टिकोनातून ज्यावेळी मंत्र्यांनी सांगितलं की अधिकारीच आमचं ऐकत नाहीयेत, त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना विचारलेल्या सदस्याच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाहीये आणि या भावना ह्या शेतकऱ्यांच्या होत्या, या भावना या महाराष्ट्रातील जनतेच्या होत्या आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा जो आदर करणार नाहीये त्याला त्याची जिम्मेदारी दाखवणं हे सभागृह अधिकाऱ्यांची जी जिम्मेदारी आहे ही जिम्मेदारी त्या ठिकाणी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। कारण आमच्यासारखा कार्यकर्ता, आमच्यासारखा एखादा आमदार लोकांनी ज्यावेळेला निवडून दिलेला असतो त्यावेळेला लोकांच्या भावना त्या सरकार दरबारी मांडल्या गेल्या पाहिजेत, त्यांच्या भावनांना न्याय मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, माझ्या आया बहिणींचे प्रश्न असतील, तो जो न्याय हक्क आहे तो या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मिळवून दिला पाहिजे, हे त्या लोकप्रतिनिधीचं काम आहे। आणि म्हणून लोकप्रतिनिधी त्या जनतेच्या भावना घेऊन येत असतो, त्या भावनांचा आदर करणं आणि जे कायद्याने दिलेलं आहे ते कायद्याने दिलेला न्याय तो लोकांच्या जो हक्काचा आहे ते देणं हे माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला बंधनकारक आहे, शासनाला बंधनकारक आहे आणि त्या अधिकाऱ्यांना पण बंधनकारक आहे। आणि म्हणून ज्याची जिम्मेदारी आहे त्याने आपलं कर्तव्य विसरता कामा नये।